जय जय रघुवीर समर्थ. शुभा स्वारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6 समास 5 माया ब्रह्मनिरूपण. या समासाचं नावच आहे माया आणि ब्रह्म आणि याचं निरूपण. या पूर्ण दशकामध्ये हा एकच विषय आहे, माया आणि ब्रह्म. वास्तविक पाहता सगळ्याच्या सगळ्या जितक्या म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास आहे तो ह्या 2 शब्दांभोवती गुंडाळलेला आहे, माया आणि ब्रह्म. आपल्याला नको असणारी पण व्यापून असणारी अशी माया, आणि आपल्याला हवं असणारं पण कळत नसणारं असे ब्रह्म. या ब्रह्म आणि मायेचाच सगळा निवाडा आहे. आणि माया, या मा, तिला माया म्हणायचं, जी नाही पण आहे असं वाटतं. भ्रम, त्याला इंग्लिशमध्ये छान शब्द आहे इल्युजन. काही नाही आहे पण दिसतंय, कळतंय. आता त्याचा नक्की निवाडा कसा करायचा? निवाडा करायला ते कळायला पाहिजे, त्याचे गुणधर्म कळायला पाहिजे. मी वेगळं दाखवू शकतो, समजू शकतो केव्हा? जेव्हा मला त्यातलं कळतंय की हे म्हणजे हे आणि हे म्हणजे हे आहे, तेव्हा ते जमतं. आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून समर्थ ह्या समासामध्ये दोन्हींचे गुणधर्म सांगतात, दोघांमध्ये असणारा वेगळेपणा सांगतात. आणि वेगळेपणा सांगायला लागल्यानंतर लक्षात येतं दोघांमध्ये वेगळेपणा नाही आहे, दोन्ही 2 टोकाची आहेत. म्हणजे मायेच्याच आधारे सांगायचं झालं तर एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी अवस्था आहे, पण तरीही कळत नाहीये. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नक्की पदार्थ काय आहे हेच कळत नाहीये, कारण मला खाल्ल्यानंतर माझ्या जिभेला त्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिभेच्या त्या चव जाणून घेण्याच्या गोष्टीच्या आधाराने मी समजू शकतो. जिथे ते चव जाणून घेणारी बुद्धीच काम करत नाही तर वेगळेपणा कळणार कसा? तसं काहीसं झालंय. समर्थ म्हणतात, सुरुवात करतात, श्रोते पुस्ती ऐसे माया ब्रह्मते कैसे, श्रोतया वक्तयांच्या मिसे निरूपणा ऐका. श्रोते विचारतायत माया आणि ब्रह्म काय आहे, कसं आहे? समर्थ म्हणतात, आता श्रोते आणि वक्ते म्हणजे श्रोत्यांनी करतायत प्रश्न आणि वक्ता देतोय उत्तर, आणि ह्या दोहोंच्या प्रश्नोत्तरीच्या आधाराने आपण हे समजून घेऊया. हल्लीच्या भाषेत पॉडकास्ट नाही का, प्रश्नोत्तरी करतात. एक प्रश्न विचारतो आणि दुसरा उत्तर देतो. खरं सांगू, ही काय पॉडकास्ट ही नवीन संकल्पना नाही बरं. आपली सगळी शास्त्र, सगळी पुराणं, वाल्मिकी रामायणापासून महाभारतापर्यंत सगळंच्या सगळं हे पॉडकास्ट आहे. कोणीतरी विचारलंय आणि कोणीतरी सांगतंय, ह्याच्याच आधाराने संपूर्ण चालू आहे सगळी वाङ्मय. हा माणसाचा गुणधर्म दिसतो. विषयापासून थोडं बाजूला येऊन सांगतो, 2 जण काय बोलतायत याच्याबद्दल माणसाला कुतूहल असतं नेहमी. माणूस जो माझ्याशी बोलत असेल त्यापेक्षा ती 2 काय बोलतायत ह्याच्याशी कुतूहल असतं. आणि हाच माणसाचा स्वभाव ऋषीमुनींनी ओळखला. आणि सगळंच्या सगळं तत्वज्ञान, सगळ्याच्या सगळा नीतिमत्तेचा विषय, मानवी जीवनाची मूल्यांपासनं आत्मतत्वप्राप्तीपर्यंत सगळं पॉडकास्टच्या स्वरूपात सांगून ठेवलेलं आहे. काय हुशार होते आपले ऋषीमुनी. तसं इथे समर्थ म्हणतात, श्रोतया वक्तयांच्या मिसे निरूपण ऐका. ती 2 काय बोलतायत ते तुम्ही आता ऐका. काय बरं आहे? ब्रह्म निर्गुण निराकार. समर्थ इथे सांगायला घेतात, ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे. या दोघांचे गुणधर्म आहेत. काय? ब्रह्म निर्गुण निराकार. ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे आणि निराकार आहे. माया कशी आहे? सगुण आहे आणि साकार आहे. निर्गुणाच्या उलट सगुण, निराकाराच्या विरुद्ध आकाराचं. म्हणजे मायेला आकार आहे, ब्रह्माला आकार नाही. माया सगुण आहे, ब्रह्म निर्गुण आहे.
दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपण जमीन आणि आसमान असं म्हणतो, पण गंमत बघा, जमिनीला आसमानाचा स्पर्श अखंड असतो. त्याच्यात अंतरच नसतं खरं म्हणजे. आकाश आणि पृथ्वी त्याच्यामध्ये अंतर आहे का हो? मुळीच नाही आहे. आकाशामध्येच पृथ्वी आहे, पण मग हे जमीन आसमानाचं अंतर कसं झालं? तर जसं पृथ्वी म्हणजे ही जमीन किंवा माती किंवा दगड हे अत्यंत स्थूल, कठीण आणि पंच ज्ञानेंद्रियांना गोचर होणारे आहेत, त्याच्या बरोबर विरुद्ध आकाश आहे. ते पंच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे. त्याला स्पर्श नाही, त्याला रूप नाही म्हणजे डोळे बघू शकत नाहीत, त्याला स्पर्श नाही, स्पर्श म्हणजे त्वचेचं ज्ञानेंद्रिय जे आहे ते काम करत नाही, त्याला गंध नाही, आकाशाला वास येतो का? नाही. म्हणजे ते गंधाच्या पलीकडे आहे, स्पर्शाच्या पलीकडे आहे, दिसण्याच्या पलीकडे आहे, भासण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंच कर्मेंद्रियांच्या कक्षेच्या बाहेर आहे. आणि पृथ्वी किंवा दगड, माती हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याच्या आधाराने आपण सगळं काय करू शकतो. म्हणून हे जमीन आसमानाचं अंतर, एवढा फरक हा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांच्या आधाराने आहे की नाही, हा फरक आहे. समर्थ इथे म्हणतात, अशी ही माया आहे. माया पंचभौतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया विविध रूपाने आहे. किती रंग या निसर्गाकडे बघितलं. मनुष्य निर्मित सृष्टी आणि ईश्वर निर्मित सृष्टी असे दोन भाग आहेत. म्हणजे ईश्वराच्या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये पृथ्वी आहे, माती आहे, दगड धोंडे, पाणी सगळं आहे. आणि ह्याच्या आधाराने मनुष्याने स्वतःची सृष्टी जणू काही निर्माण केली. म्हणजे त्या मातीच घेतली, लाकूड घेतलं, दगड घेतले आणि त्याचं घर म्हणजे शहरं निर्माण केली. म्हणजे मनुष्य निर्मित सृष्टी आहे आणि ईश्वर निर्मित सृष्टी, ती ईश्वर निर्मित सृष्टीच्या आधाराने मनुष्य निर्मित सृष्टी आहे. ह्या दोन्हींमध्ये जर आपण बघितलं तर विविध रंग आहेत, विविध आकार आहेत, विविध प्रकार आहेत. सगळं काही वैविध्यपूर्ण भरलेलं आहे. प्रचंड विविधता आहे या सृष्टीमध्ये. काय किती प्रकारचे रंग आणि किती प्रकारचे आकार. प्राण्यांकडे बघितलं, फुलपाखरं बघितली ना, तर एकासारखं एक नसतं बघा. हा सृष्टीचा नियम आहे. एकासारखा एक नाही. दोन जुळी मुलं आहेत तरी त्या दोघांमधला फरक आई बाबा बघता क्षणी ओळखतात. आपल्याला नाही कळत, पण त्यांना कळतो. याचा अर्थ फरक आहे. त्यांना जर कळत असेल याचा अर्थ फरक आहे दोघांमध्ये. म्हणजे जुळी जरी झाली तरी त्याच्यात फरक आहे. दोन भाग एकातून झाले तरी त्याच्यात फरक असतो. म्हणजे सृष्टीमध्ये फरक हा भाग आहे, विविधता आहे वेगळ्या शब्दात. आणि ह्या परब्रह्माच्या ठिकाणी विविधता नाही, कारण ते एक जिनसी आहे, एकरूप आहे. आकाश याच्यामध्ये विविधता कशी असणार? विविध प्रकारचं आकाश आहे असं जर मी म्हटलं तर लोक म्हणतील एक तर बुवाला वेड लागले किंवा बुवाला कळत नाहीये. दोनपैकी एक. का? कारण त्याच्यात विविधताच नाही. ते एक जिनसी आहे, अखंड आहे, त्याच्यात खंड नाही. पृथ्वी मध्ये विविधता आहे, निसर्गात विविधता आहे, म्हणून मायेत विविधता आहे, ब्रह्मात विविधता नाही. समर्थ म्हणतात, सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली. सगळ्या ठिकाणी मायेचा विस्तार आहे. किंबहुना मला जेवढं काही कळतंय, दिसतंय आणि भासतंय ते सगळंच्या सगळं मायेत येतं. आणि मला सांगा, मी फक्त मायेतच वावरतो की नाही? मला जेवढं कळतंय, मला कळत नसेल तर मी कळवून घेतो, पण मी वावरतो मायेतच. म्हणजे मला कळतंय, मला बुद्धी मनाला कळतंय, मला भासतंय. म्हणजे प्रत्यक्ष नसलं तरी मला बुद्धीमध्ये आणि मनामध्ये ते मी निर्माण करू शकतो. त्याला भास म्हणायचं. आत जे प्रत्यक्ष नाही पण मी निर्माण करतोय तो भास. आता ते भासतंय आणि हे सगळं मायेत आहे. परब्रह्माच्या ठिकाणी न भाषणय, न कळणय, न अनुभवणय, असे हे दोन पूर्णपणे विरुद्ध आहेत. पण हे दोन एकमेकात मिसळलेले आहेत. समर्थ म्हणतात, सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली. हा सगळा मायेचा विस्तार आहे आणि त्याने ब्रह्माची जी मूळ स्थिती आहे ती आच्छादली आहे. स्थिती म्हणजे काय? स्थिर भाव. सामान्यपणे म्हणजे एखादा मनुष्य शांत आहे, त्याचा तो स्थिर भाव आहे. याचा अर्थ त्याला राग येत नाही का? राग येतो. चिडचिड होत नाही का? होते. पण सामान्यपणे तो शांत असतो. एखादा मनुष्य चिडखोर आहे म्हणजे काय?
तो सामान्यपणे चिडतो, क्वचित शांत असतो. म्हणजे त्याचा स्थिर भाव काय आहे? चिडणं हा आहे. त्याचा स्थिर भाव काय आहे? शांत हा आहे. याचा अर्थ स्थिती म्हणजे सामान्यपणे तो ज्या स्थितीत असतो तसं ब्रह्मस्थिती, ब्रह्माची न कळण्याची मूलभूत स्थिर असणारी स्थिती ही आच्छादली आहे, कळू देत नाहीये माया. म्हणजे ते कळण्यासाठी जी मध्ये मध्ये येते, ते कळण्यासाठीच्या मध्ये येणारी गोष्ट म्हणजे माया आहे. आणि याला उत्तम उदाहरण, पावसाळा संपला आणि ऊन पडलं की तलावावर एक प्रकारची वनराई सगळी पसरते. त्याला शेवाळं म्हणूया किंवा झाडं काही वेळा पसरतात. आणि ते सगळंच्या सगळं पाण्याचा भाग आच्छादित होतो. पाणी आहे खाली पण वरतून दिसत नाहीये, त्याला म्हणायचं आच्छादित होणे. म्हणजे बर्फ साठलाय सगळा, खाली पाणी आहे बर्फाच्या, पण वरून दिसतोय तो बर्फ, म्हणजे बर्फाने पाण्याला आच्छादित केलंय. किंवा माझ्या बुद्धीला, माझ्या ज्ञानेंद्रियांना ते पाणी दिसेन असं झालंय. मला कळतंय पण दिसत नाहीये. मला लक्षात येतं की त्याच्या खाली पाणी असेल, किंवा मी हात घालून बघतो शेवाळं बाजूला सारून आणि मग मला पाण्याचा अनुभव येतो. म्हणजे बाजूला सारणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला ते दिसत नाहीये, त्याला म्हणायचं आच्छादित होणे. समर्थ इथे तो शब्द वापरतात, ब्रह्मस्थिती आच्छादली. त्या ब्रह्माची मूलभूत शांत स्थिती ह्या मायेच्या गडबडीमुळे कळेन अशी झाली. परी ते निवडून घेतली साधूजनी. त्याचा निवाडा कोण करतो? तो साधू. आपण जसं उदाहरण बघितलं, शेवाळं बाजूला केलं. हे बाजूला करण्याची जी क्रिया आहे, म्हणजे शेवाळ पाण्यापासून बाजूला करणे, हे निवडणं आहे. आणि ते फक्त साधू करू शकतात. ब्रह्म आणि माया यातली माया बाजूला करायची आणि मग ते ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. गोंडाळ सांडून नीर घ्यायचे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे ब्रह्म तैसे. गोंडाळ सांडून नीर घ्यायचे, सगळं बाकीचं वरचं नको ते बाजूला करायचं आणि त्यातलं नीर घ्यायचं. आणि दुसरं राजहंस, त्या दुधामधलं फक्त दुधाचा अंश घेतो, पाण्याचा अंश सोडतो. दुसरं उदाहरण देतो, आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं आहे. दूध फाटतं, दूध फाटल्यानंतर त्याचं पनीरमध्ये रूपांतर करतात. म्हणजे काय करतात? त्यातला जो दुधाचा अंश असतो तो बाजूला येतो, पाण्याचा अंश बाजूला जातो. मग मला सांगा, पूर्वी जे दूध होतं त्याच्यात पाणी होतं की नाही? पाणी होतं. मग दुधाचा भाग होता की नाही? होता. बरं, ते वेगवेगळं होतं का? नव्हतं. मूलभूत स्वरूपात ते वेगवेगळं नव्हतं. मी त्याला जाणीवपूर्वक दुधाचा अंश बाजूला घेतला, तो घट्ट भाग बाजूला आला आणि पाण्याचा भाग बाजूला गेला. ते मला करावं लागलं. हे करणं जे आहे ते साधूजन करतात. विवेकी मनुष्य तस्सं माया आणि ब्रह्म बाजूबाजूला करतात. समर्थ म्हणतात, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे ब्रह्म तैसे. तस्सं माया बाजूला करायची आणि ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. ब्रह्म असतची असे, माया निरसिताच निरसे. ब्रह्म आहे तस्संच असतं, ब्रह्मात बदलच होत नाही. जसं आकाशामध्ये बदलच काही नाही. कितीही आग लागली तरी आकाश भाजून निघालंय असं होतं का हो? कितीही वारा आला आणि आकाश उडून गेलं असं होतं का हो? नाही. कितीही दगड मारले आकाशाला, काय होईल? मला दमायला होईल. आकाशाला काही नाही फरक पडणार आहे. म्हणजे आकाश आहे तस्सच्या तस्सं आहे. हेच समर्थ इथे सांगतात, ब्रह्म असतची असे. आकाश आहे तस्सं राहतं, ब्रह्म त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे, ते आहे तस्सं राहतं. ब्रह्म असतची असे, माया निरसिताच निरसे. मायेचा निराश केला की ती नाहीशी होऊन जाते. ब्रह्माचा निराश संभवतच नाही, मायेचा निराश संभवतो. ब्रह्मास कल्पांत नसे मायेचा आहे. ब्रह्माला कल्पांत नाही. केव्हा तरी अगदी पाश्चात्य दृष्टीने सुद्धा बिग बँग थिअरी म्हटलं तर एक मोठा बँग निर्माण झाला. आपल्या इथे आहे तसा एक प्रकार. आपण प्रणव निर्माण झाला म्हणतो, आणि प्रणव हा ओंकार स्वरूप आहे, म्हणजेच नाद स्वरूप आहे, त्याला ते बँग म्हणतात. ते आपले ते फार आधी सांगून ठेवले. अर्थात त्यांची ती थिअरी परिपूर्ण नाही, त्याच्यात काही त्रुटी आहेत, पण तात्पुरतं समजून घेण्यासाठी हे उदाहरण. तर ते निर्माण झालं, जे निर्माण झालं त्याचा नाश आला. म्हणून समर्थ इथे म्हणतात, माया ब्रह्मास कल्पांत नसे, मायेस आहे, ब्रह्माला कल्पांत नाही.
कल्पाचा अंत नाहीसा होण्याचा भाग. तो मायेला आहे, ब्रह्माला नाही. नाना रूप नाना रंग, ती तुका मायेचा प्रसंग. नाना रूप आणि नाना रंग हे कन्क्लुडिंग आहे समर्थांचं. समर्थ म्हणतात विविध रूप आणि रंग सगळे मायेचं आहे, ब्रह्माला रंगरूप काही नाही, निराकार आहे, निर्गुण आहे. माया ब्रह्माचे विवरण, करिता चुके जन्म मरण. हेच परत परत विवरण केलं की जन्म आणि मृत्यू ह्यातनं मी बाहेर जातो, देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीवर स्थिरावतो. पण हे केव्हा घडतं, कसं घडतं, कधी होईल? समर्थ म्हणतात संतास गेलिया शरण मोक्ष लाभे. यासाठी संतांना शरण जा. ज्याला हे विवरण करता येतं, ज्याला यांचा निवाडा करता येतो, त्याला शरण जा की मग आपलं काम होईल. अशा समर्थांना आपण शरण जाऊया. जय जय रघुवीर समर्थ.